पिंटे दादा, पिंटे दादा, पिंटे दादा प्लीज जेव ना. हे बघ, तू नाही जेवलास तर मी पण नाही जेवणार. यू नो दॅट. अँड आय एम ऑलरेडी स्टार्विंग. पिंटे दादा, तू जेवा. पिंटे दादा असं काय करतोस? प्लीज जेव ना. हे बघ, मी तू जेवून घे, मला भूक नाहीये म्हणून सांगितलं. पिंटे दादा, दिस इज नॉट फेअर. हे बघ, तू माझ्यावर चिडलास ना, माझ्यावर रागावलास ना, मग जेवणावरती का राग काढतोस? तू जरा मला काही क्षण एकटं सोडशील, शांतपणे बसू देशील? नाही, आधी तू जेवून घे, मगच मी तुला शांतपणे वगैरे बसू दे. ओके ओके फाईन. वन टू. काय काय चाललंय? काय करतेस तू? ते दादा, आय एम सॉरी ना. आय नो माझी चूक झालीये. मला कळलंय आता. आय नो मी जरा जास्त ओव्हर रिॲक्ट केला. आय एम सॉरी. मला कळलं ना आता. पण माझा राग नको ना काढू जेवणावर. प्लीज जेव ना. प्लीज माझ्यासाठी जेव. मी भरवू तुला. हा चल, मी 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 भरवते. चल. तुझ्या आवडीचे वरण आणि भात. 2 मिनिटं दिसली नाहीस तू. तू कुठे जे कळलं नाही ना, तर जीव जातो माझा. या जगात इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टींपेक्षा सुद्धा तुझ्यामध्ये जीव अडकलाय माझा. माहितीये ना तुला? का असं वागतेस? आणि परत हे असं घरबीर सोडून गेलेस याद राखतो. सॉरी. पण पिंटे दादा, तू ते रोहनला असं काहीतरी म्हणालास म्हणून मी चिडली होती. पण मग येऊन बोलायचं ना माझ्याशी. नेहमी बोलतेस तशी. बोलायचं माझ्याशी, ओरडायचं माझ्यावर, भांडायचं माझ्याशी. नेहमी करतेस तसं. काय? मी भांडत असते नेहमी? भरपाई नाही भांडत. पण परत हे असं काही करायचं नाही. जाईल मी एके दिवशी. असं नको ना बोलूस. तू खुश नसलीस ना आदिरा, की मला नाहीतर हे सगळं कशासाठी करतोय मी? कशासाठी करतोय? आय एम सॉरी. पुन्हा हे असलं काही करायचं नाही. मी आत्ताच सांगतोय. सॉरी. तू नको रडूस. देख, दोघातली तुटे ना.